लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 23 जुलै रोजी पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। हा अर्थसंकल्प 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल। मोदी सरकारनं निवडणुकीआधी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता। त्या अंतरिम अर्थसंकल्पाची जागा हा अर्थसंकल्प घेईल। या अर्थसंकल्पातून दिसून येतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा प्राधान्यक्रम आता बदललाय। मोदी सरकारनं या केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण विकास, कौशल्य विकास, नोकऱ्या, कृषी क्षेत्रासाठी तरतुदीत वाढ केली। अर्थसंकल्प सादर केल्यावर देशभरातून यावर विविध प्रतिक्रिया उमटल्यात। ठिकठिकाणी याबद्दल चर्चा होताना आपण पाहतोय। या केंद्रीय अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला माहिती पाहिजे। तर काय आहेत या महत्त्वाच्या गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता। थोडक्यात आणि महत्त्वाचं, कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद केली आहे ते आधी बघूया। संरक्षण क्षेत्राला 4,54,773 कोटी, ग्रामीण विकासाला 2,65,808 कोटी, कृषी क्षेत्राला 1,51,851 कोटी, गृह विभागाला 1,50,983 कोटी, शिक्षण क्षेत्राला 1,25,638 कोटी, तर आरोग्य क्षेत्रासाठी 89,287 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। इतर अजून काय महत्त्वाच्या गोष्टी अर्थसंकल्पात मांडल्या गेल्यात त्याचा एक आढावा घेऊया। सर्वात आधी बघूया इन्व्हेस्टमेंट पॉलिसी बद्दल। हा अर्थसंकल्प म्हणजे गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी असल्याचं बोललं जातं। केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व वित्तीय आणि बिगर वित्तीय मालमत्तेवर लागणारा दीर्घकालीन भांडवली कर म्हणजेच लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा आता 10% वाढवून 12.5% करण्यात आलाय। जी गुंतवणूक 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी केली जाते त्याला लॉंग टर्म म्हटलं जातं। या गुंतवणुकीवरील परताव्यावर आकारल्या जाणाऱ्या कराला दीर्घकालीन भांडवली कर म्हणजेच लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हटलं जातं। त्याचबरोबर अल्पकालीन भांडवली कर अर्थात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा देखील 15% वाढवून 20% करण्यात आलाय। केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर मार्केटमधील डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवर लावण्यात येणारा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा सुद्धा वाढवण्यात आलाय। यावरून अंदाज मानला जात होता की यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय शेअर मार्केटमधील किरकोळ किंवा रिटेल गुंतवणूकदारांसाठी फारशी चांगली बातमी असणार नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे नोकऱ्यांसाठी 2,000 कोटींची योजना आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील बेरोजगारीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी 3 नव्या योजनांची घोषणा केली। सरकारच्या या योजनांमध्ये पुढील 5 वर्षांसाठी 2,000 कोटींची तरतूद करण्यात आली। संघटित क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पहिल्या महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त सरकारकडून थेट कॅश ट्रान्सफर केलं जाणार आहे। ही रक्कम 15,000 रुपयांपर्यंत असेल। सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच EPFOच्या माध्यमातून ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी सरकारने आणखी 2 योजनांची घोषणा केली। यात सरकारी कर्मचारी आणि कंपनी दोघांना रोजगार आणि नोकरीशी संबंधित इन्सेंटिव्ह दिला जाणार आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टार्टअप, मध्यम वर्ग आणि परदेशी कंपन्यांना टॅक्समध्ये दिलासा मिळणार आहे। भारतात वेगाने उदयास येणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टीमला या केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला। खासगी कंपन्यांकडून या स्टार्टअपमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर लावला जाणारा एंजल टॅक्स आता रद्द करण्यात आलाय। त्याचबरोबर मध्यम वर्गाला देखील अर्थसंकल्पामध्ये मर्यादित दिलासा मिळाला आहे। सरकारने नवीन कर प्रणाली म्हणजे न्यू टॅक्स रेजिमच्या दरामध्ये बदल केलाय। या नव्या बदलामुळे सर्वसामान्य करदात्याची 17,500 रुपयांची बचत होणार आहे। गुंतवणुकीला चालना देण्यासाठी परदेशी कंपन्यांकडून आकारला जाणारा कॉर्पोरेट टॅक्स हा सुद्धा 40% वरून कमी करून 35% आणण्यात आलाय। सर्वात महत्त्वाची आणि वादातीत गोष्ट म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांना अर्थसंकल्पाचा सर्वाधिक लाभ मिळाल्याचं दिसतंय। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने एनडीएतील 2 महत्त्वाच्या घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय। बिहारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड आणि आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पार्टीला
खुश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशच्या राजधानीच्या शहराच्या विकासासाठी 15,000 कोटी रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर हे देखील सांगितलं आहे की या व्यतिरिक्त सुद्धा आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय बिहारमधील विमानतळ, रस्ते आणि वीज निर्मिती प्रकल्पांसाठी आर्थिक संकल्पात तरतूद करण्यात आली आहे. बिहारमधील विकास कामांसाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नेहमीप्रमाणे या अर्थसंकल्पावर सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जुंपली गेली आहे. सत्ताधारी म्हणतायत की अर्थसंकल्प उत्तम आहे, विरोधक म्हणतायत की सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा आहे. आपण घेतलेला हा अर्थसंकल्पाचा एक थोडक्यात आढावा होता. पण एकूण या अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.